तुम्हाला माहिती आहे, तुमची स्वतःची जमीन किंवा घर तुमच्या हातातून कायमचं जाऊ शकतं. भारतीय कायद्यामध्ये एक असा नियम आहे, त्याला प्रतिकूल ताबा किंवा ॲडव्हर्स पोझेशन असे म्हणतात. जर तुम्ही तुमच्या जमिनीकडे दुर्लक्ष केलं तर दुसरा कोणीतरी त्याचा मालक बनू शकतो. मर्यादा कायदा 1963 लिमिटेशन ऍक्ट या ऍक्टनुसार जर एखाद्या व्यक्तीनं तुमच्या खासगी जमिनीवर सलग 12 वर्ष विनाअडथळा आणि उघडपणे ताबा ठेवला असेल तर ती व्यक्ती त्या जमिनीवर आपला कायदेशीर हक्क सांगू शकते. याचा अर्थ असा होतो की जर 12 वर्षामध्ये तुम्ही त्या व्यक्तीला तिथून हटवण्यासाठी कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही तर तुमचा मालकी हक्क धोक्यात येऊ शकतो. आता सरकारी जमिनींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर हा कालावधी 30 वर्षांचा आहे. पण लक्षात असू दे की हा ताबा फक्त राहणं नसून तो प्रतिकूल असावा लागतो. म्हणजेच काय, त्या व्यक्तीनं मूळ मालकाच्या विरोधात सर्वांना दिसेल अशा पद्धतीनं तिथं आपला हक्क गाजवलेला असावा. जर मालकाने संमती दिली असेल, फॉर एक्झाम्पल भाडेकरू, तर हा नियम लागू होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या जमिनीची वेळोवेळी पाहणी करणं गरजेचं आहे. 7/12 किंवा मालमत्ता पत्रकावर तुमचं नाव अपडेटेड ठेवणं गरजेचं आहे. आणि कुणाचाही बेकायदेशीर ताबा दिसला तर त्वरित कायदेशीर पावलं उचलणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कायदा त्यांनाच मदत करतो जे आपल्या हक्कांबद्दल जागरूक असतात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.